आजच्या दिवसभरातील पहिला सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. प्रथमतः तळेगाव ट्रॅकर्स संघानं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाला. सलामीची जोडी देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2021 अर्थातच आपण पाहतोय देवरोड बिग बॅश 2021चा थरार जो मात्र पाहायला मिळतोय आणि सामना क्रमांक पहिला जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. एका बाजूला तळेगाव ट्रॅकर्स तळेगावचा संघ आहे तर एका बाजूला स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळचा संघ आहे. दोन्ही संघ आपण पाहिले तर मावळ तालुक्यातीलच आहेत आणि स्पर्धा देखील आपण पाहतोय मावळ तालुक्यामध्ये देहुरोडच्या मैदानावरती जी मात्र पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज देखील आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होतोय अमित परदेशी. पहिले षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अमित परदेशी तळेगाव ट्रॅकर संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 6 षटकांचा सामना. 2 पंच देखील आपण पाहतोय मैदानात आहेत. मुख्य पंच संजय बालेराव सर तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सागर भोज सर आपण पाहतोय मैदानात. मुख्य पंचांचा इशारा लेट्स प्ले. डावाला सुरुवात. चला खेळूया. पहिला चेंडू पाहूया तळेगाव ट्रॅकर्स विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट्स क्लब. पहिला चेंडू बॅकफुट होती जात पॉइंटला खेळलाय. लाला दौंडच्या बॅटमधून येतोय. सकाळच्या सत्रात पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. चांगली सुरुवात लाला दौंडकडनं पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषकाचा विचार केला देवरोड बिग बॅचचा विचार केला तर स्पर्धेतील पहिला चेंडू खेळणारा खेळाडू बबलू खामकर जो या टीम मधील आहे तळेगाव ट्रॅकरचा आणि त्यानं देखील टोकला होता पहिल्या चेंडूवरती चौकार. तर आज पाहायला मिळतोय लाला दौंड. या वेळचा चेंडू पाहायला मिळतोय. मुख्य पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव येते. स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय धपलकोती. पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना 5 धावाच्या मात्र स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. यावेळी चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय. लाला दौंडच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दर्जेदार दिमागदार बहरदार ब्रँड स्ट्रोक. 4 रन 4 धावा. दोन चौकार आपण पाहतोय लाला दौंडच्या बॅटमधून सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना देखील न्याहारी देण्याचं काम लाला दौंडच्या बॅटमधून पाहायला मिळते. अतिशय चांगली फलंदाजी आपण त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 चौकार आलेत. यावेळी चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पॉइंटला चेंडू अडवला जाईल. कॅप्टन प्रणव भेगडे चेंडू अडवतायत फेकतायत तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये. लाला दौंडसाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे. 38 सर्कलचा विचार केला तर 9 खेळाडू आतमध्ये आहेत. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन बद्दल बोललं जाईल. 2 खेळाडू आपण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर आहे. पॉवर प्लेचं षटक पहिलं मैदानावरती सुरू आहे. एक खेळाडू मिड विकेटला होता. एक खेळाडू डीप पॉइंटला होता. परंतु आपण पाहतोय डावकर हाताचं आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानावरती असलं ना तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कॅप्टनला ते डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतंय आणि तेच मैदानावरती ठरतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज डावकरातीचा फलंदाज ऑन साइडला देखील क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळी चेंडू आपण पाहतोय मैदानावरती खेळलाय. फटका चांगला येतोय. एक सिंगल मैदानात येईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड ती 11 धावाच्या मात्र धावफलक होते आहे. 11 धावा धावफलक बनवल्या गेल्यात. अमित परदेशी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाजी करतायत. पहिलं षटक सुरू आहे. स्ट्राईकवरती फलंदाज लाला. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट होती जा चेंडू खेळलाय. चांगले फटके पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये लाला दौंड यांना आपण पाहिलं पॉइंटला फटके खेळले. स्क्वेअर लेगला फटके खेळले. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या P1 षटकामध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये टीमसाठी संघासाठी जी मात्र पाहायला मिळते.
अमित परदेशी पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समीरच्या बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. बिग अपील, थोडस लाऊड अपील देखील पाहायला मिळते विकेट किपर आणि सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु पहिले षटक संपलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर काढती स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ बिनबाद विदाउट लॉस नॉट आउट 12 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानात संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धपलकोती बनवल्या गेल्या. 12 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानात पहिल्या क्रमांकाचं जे मात्र पूर्णपणे संपलं गेले. दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अमित सरोदे वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी मैदानात सज्ज होतोय. तर आपण पाहतोय बॅटिंग साठी देखील मैदानावरती स्ट्राईक वरती लाला दौंड आहेत. हायवे एंडनी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. एक रेल्वे एंड देखील पाहायला मिळतोय स्क्रीन कडनं. यावेळेचा चेंडू टप्पा थोडासा पाठीमागे ठेवलाय, गती कमी केली, व्हेरिएशन पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते. अमित सरोदे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. पहिलं चेंडू आपण पाहिलं धीम्या गतीने टाकला, टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथे मात्र एक डॉट बॉल जो मात्र टाकला जातोय. दुसरं षटक मैदानावरती आहे. 12 धावा धपल कोते आहेत. लाला दौंड आपण पाहतोय बॅटिंग करतायत. समीरला देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मुख्यपंच खेळवतायत. खराब चेंडू, व्हाईट बॉल, अवंतर अतिरिक्त. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड ती पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मध्ये 13 धावा ज्या मात्र धावपल होते आहेत. तेरा धावा धावपल होती. अतिशय चांगली गोलंदाजी अमित परदेशी नंतर अमित सरोदेकडनं देखील पाहायला मिळतीये. प्रभावित करणारी गोलंदाजी कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध फटका केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफला भेटतोय. तरी तर ओलांडली, चेंडू जातोय सीमारेषा पार. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा आणि फुलवणारा एक चौकार येतोय. 4 धावा. चार धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय. 17 धावा बनवल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय लाला दौंड आहेत, तर एका बाजूला आपण पाहतोय समीर. लालाच्या बॅटमधून 3 चौकार. पुन्हा एकदा बॅकफुट होती जात. चांगला फटका, दर्शनीय, दर्जेदार, दिमागदार, ब्रँडेड स्ट्रोक. 4 रन, 4 धावा. लाला दौंडच्या बॅटमधून आपण पाहतोय आतापर्यंत तब्बल 4 चौकार हे त्याच्या बॅटमधून खेळले गेले. विशेषतः पॉइंटला देखील फटके खेळलेत, कव्हर ड्राईव्हचे देखील फटके दाखवलेत. स्क्वेअर लेगला एक कलात्मक आणि नजाकत बारा देखील स्ट्रोक पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय. बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा खणखणीत दणदणीत देदनादन चौकार. 4 धावा. लाला दौंडची बॅटिंग आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना जणू काय न्याहारी दिली जाते. चांगल्या प्रकारची फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण त्याच्या बॅटमधून पाहतोय. बेधुंद फटकेबाजी तो करतोय. 38 सर्कल आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तो मात्र उठवताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंगसाठी ओळखला जातो लाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, बॅटच्या आतील काढा, क्षेत्ररक्षण मात्र केलं जाईल. चेंडू मात्र अडवला जाईल, फेकला जाईल. विकेट किपर आपण पाहतोय बॅकअप करतायत, तोपर्यंत एक सिंगल येईल. स्कोर कार्ड 26 धावा ज्या मात्र धपल बनवल्या गेल्यात. 26 रन ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये 14 धावा. सव्वीस धावा धावपलक होत आहेत. समीर ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल मैदानात येतोय.
अमित सरोदेनं कमबॅक केलंय. षटक क्रमांक संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाची धावसंख्या बिनबाद 26 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले आपण पाहतो मैदानात संपलं गेलंय. 26 रन 26 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ टीम कडनं. स्वामी विवेकानंदांचं देखील एक वाक्य आहे, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होते त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो. सुरुवात तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाच्या बाजूने जरूर राहते आणि सुरुवात अतिशय भन्नाट जी मात्र पाहायला मिळते. 2 षटकामध्ये कुठलाही गडी न गमावता 26 धावा बनवल्यात. लाला दौंड आणि समीरची भागीदारी ची मात्र पाहायला मिळते. अक्षय देशपांडेंचा पहिला चेंडू होता, सन्मान दिलाय, सावधरीतीने चेंडू खेळलाय. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, होकार, नकार, कॉल, मिस कॉल, ताळमेळ थोडस कमी पडतोय. समीर शिंदे आणि लाला दौंडला आपण पाहतोय बॅटिंग करताना, परंतु भूषण सहानीचं कौतुक करायला लागेल. खूप दूरवरती होता, चेंडूवरती आला, चेंडू अडवला, चेंडू फेकायची ऍक्शन केली, चेंडू जरूर फेकला नाही, परंतु दुसऱ्या धावेसाठी फलंदाजांचा जो प्रयत्न होता ना तो मात्र पूर्णपणे थांबवला गेलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते भूषण सहानीकडनं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्क होती अक्षय पांडे. रेल्वे एंड कडनं गोलंदाजी करतायत. अक्षय देशपांडेंना आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. चांगला चेंडू होता, बॅटनं खेळलाय, एकदा पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी उशिरानं बॅकअप केला जाईल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये, 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड ती 29-29 धावा. चांगला सामना सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पराभूत टीम मध्ये सुरू असणारा सामना. यावेळी चेंडू खेळलाय समीर शिंदेच्या बॅटमधून डीपला क्षेत्ररक्षक आहेत. ऑनसाइडला चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑनसाइडला देखील सजवलं गेले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. या षटकामध्ये आपण पाहिलं तर सावधरीतीनं फलंदाजी मैदानात सुरू आहे. सुरुवातीला जो काय अटॅक केला जात होता, परंतु आता डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. तळेगाव ट्रॅकर्स कमबॅक करतोय. यावेळेस काहीतरी आगळं वेगळा. लाला दौंडची ओळख आहे, खासियत आहे, रिव्हर्स खेळलाय, चेंडू सीमा पार, षटकार, छेरान. छत्तीस धावा धावफलकोती बनवल्या गेल्या. 36 रन ऑन स्कोर कार्ड. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते. लाला दौंडचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. प्रयत्न तो करतोय आणि त्याच्या प्रयत्नांना यश देखील मिळताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा रिव्हर्स केला जातोय. अपील जोरदार, बिग अपील, लाऊड अपील पाहायला मिळतंय. विकेट किपर, थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक, फायनलेगचे क्षेत्ररक्षक, गोलंदाजाकडनं देखील अपील मध्ये थोडासा उत्साह जरूर पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वासाची कमी जाणवते. आणि तिथे मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सर जर पाहायला गेलं तर लेग बीपर विकेट स्पेशलिस्ट आहेत आणि ते मात्र कळत आहेत फलंदाज नॉट आउट आहे. यावेळेस पुन्हा एकदा अपील केले जात आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे, दडपण बनवण्याचा प्रयत्न, प्रेशर पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. एक षटकार खेळल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल. चांगलं कमबॅक अक्षय देशपांडे कडनं. 3 षटक संपतात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावांच्या मात्र धावफलक आहेत. चला थोडस झटपट जा. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतोय, परंतु जास्त वेळ आपण घेणार नाही का वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 10 वाजेपर्यंत कमीत कमी हा सामना आपल्याला उरकायचा आहे. यानंतर आपल्याला खुल्या गटातील 4 संघ जे मात्र आपल्याला आज दिवसभराच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 36 धावा, 36 रन.
36 धावा धावपल होत आहेत. 36 रन ऑन अ स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीनं धावा मैदानाच्या आतमध्ये बनवत आहेत. परंतु स्पर्धेचा देखील तुम्हाला बराचसा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगेल. राष्ट्रवादी चषक 2021 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. देवरोड बिग बॅश 2021चा थरार तुम्ही पाहताय. दरवर्षी आपण पाहिलं तर लाखो रुपयांचे पारितोषिक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, परंतु सिमेंटची खेळपट्टी दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावर्षी आयोजकांनी घेतलेला निर्णय आणि विशेषतः त्यांनी घेतलेलं कष्ट, परिश्रम, मेहनत आणि तदनंतर आपण पाहतोय मातीची विकेट जी आपल्याला या स्पर्धेमध्ये देहूरोड बिग बॅश मध्ये प्रथमतः जी मात्र पाहायला मिळते. सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आयोजकांच्या वतीनं केला जातोय. ग्रामीणच्या संघांसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं तर सायकल आहेत. खुल्या गटातील खेळाडूंसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड टी शर्ट आहेत. तर प्लेअर ऑफ द डे ला आपण एक 2 व्हीलर बायसायकल देऊन त्या खेळाडूंना देखील सन्मानित करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लकी ड्रॉ देखील पाहायला मिळतोय. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कुपन देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतात. खेळाडूंना तर पारितोषिक आहेतच आहेत, परंतु प्रेक्षकांना देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देताना पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्व खेळाडूंसाठी त्याचप्रमाणे सर्व ऑफिशियल साठी देखील आपण पाहिलं तर जेवणाची व्यवस्था, स्नेह भोजनाची व्यवस्था देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय युनिक स्पोर्ट्स परांडाचे अल्ताफभाई मुल्ला यांचा देखील आम्ही विशेष करून मनापासून आभारी आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 8 बॅट ज्यांनी मात्र आपल्या स्पर्धेला दिल्यात ते युनिक स्पोर्ट्स परांडाचे अल्ताफभाई मुल्ला यांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे आपण विशेष सत्कार देखील दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील करणार आहोत. त्यामध्ये मावळ भूषण हा किताब देणार आहोत उत्कृष्ट फुटबॉलपटू आलोक शर्मा यांना. त्याचप्रमाणे अचानक बॉयजचे उमेशजी नायडू ज्यांनी सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मावळ तालुक्यामध्ये आणि देवरोड परिसरामध्ये क्रांती आणण्याचं काम केलं, त्यांना देखील आपण मावळ भूषण हा किताब देणार आहोत. पहिला फलंदाज बाद होतोय. पहिला विकेटचं पतन समीर शिंदे. बॅक टू दी पवेलियन. तर दुसऱ्या बाजूला आपण जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ, अर्थातच बाळाभाऊ धामनकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ, त्या संघातील असणारा उदयनमुख खेळाडू आकाश शिंदे यांना देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे विकी स्पोर्ट्स क्लब आणि जुन्नरचे असणारे गणेशजी जाधव यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली, त्याबद्दल देखील आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान त्यांचा देखील या मैदानात आपण करणार आहोत. सातत्याने काहीतरी नवनवीन प्रयत्न, नवनवीन बदल आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आयोजक कमिटीचा पाहायला मिळतोय. त्यामध्ये मग अमोलभाऊ विवारे असतील, विकीभाऊ जाधव असतील, अमोलजी जाधव असतील, त्रिलोचन सिंग उर्फ राजूभाई रत्तू असतील, साजिदभाई तंबळी, उमेशजी नायडू आणि 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब अचानक बॉयज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देहूरोड शहराचे सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपण आयोजन आणि नियोजन पाहतोय. तानाजी काकडेकडनं थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. 2 धावा घेतल्या जात आहेत. 38 धावाच्या मात्र स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा धोपल कोळत आहेत. 1 विकेट मात्र मिळवली तळेगाव ट्रॅकर संघानं. यावेळी चेंडू खेळलाय पॉइंटला, देखना फटका, चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सीमा पार, खणखणी चौकार, 4 धावा. बेचाळीस धावा धावपल कोलत्यात. वैयक्तिक 15 चेंडू मध्ये 36 धावांचं योगदान लाला दौंड. 3Dच्या बॅटमधून आपण पाहतोय. मिस्टर 360 या नावानं तो सर्वांना परिचित आहे. बेधुंद फलंदाजी करताना पाहायला मिळतो. मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करतो. असं एकही क्षेत्र नाही जिथे लाला दौंडचे फटके पाहायला मिळत नाही. यावेळेस पुन्हा एकदा रूम बनवत जागा बनवत फटका केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती होते, त्या ठिकाणी पाहिलं होतं. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार जो मात्र दिला जातोय. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन आपण पाहतोय जयेश सईद जो मात्र मैदानाच्या आतमध्ये या देखील खेळाडूंना प्रभावित केले. ज्या ज्यावेळेस संघ अडचणीत असेल, ज्या ज्यावेळेस संघ संकटामध्ये असेल
त्यावेळेस संघाला अडचणीतून आणि संकटातून बाहेर काढण्याचं काम जयेश सईदनं केलंय ते आज त्याला पुन्हा एकदा करावं लागेल. मोठमोठे फटके खेळावे लागतील, चांगला धावफलक तुम्हाला उभा करावा लागेल, चौकार षटकार तुम्हाला मैदानावरती दाखवावे लागतील प्रेक्षकांना आणि मोठमोठ्या फटक्यांची फलंदाजी करावी लागेल. यावेळेस जयेश सईदच्या बॅटमधून येतोय ट्रेडमार्क वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा चावा, षटकार 6 धावा. 49 धावा धावफलक बनवल्या गेल्यात. 49 रन ऑन स्कोर कार्ड. लाला दौंडची बॅटिंग आपण पाहिली, असं वाटलं होतं की 3D देखील धावा बनवतोय, परंतु जयेश सईदनं मैदानाच्या आतमध्ये आल्या प्रत्युत्तर दिलंय. तो डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, पहिला चेंडूवरती ठोकलाय, उत्तुंग षटकार. या वेळचा चेंडू स्लोवर वन धीम्या गतीने टाकलाय, गती परिवर्तन करून टाकला गेला चेंडू पाहायला मिळतोय जयेश सईद साठी. अमित परदेशीकडनं डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाईल. षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती 49 धावा, 49 रन, लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय तळेगाव शिक्षण समितीचे माजी सभापती आणि तळेगाव ट्रॅकर संघाचे संघमालक सन्मान्य शंकरभाऊ बेगडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शंकर भाऊंचं देखील शुभागमन सकाळच्या सत्रामध्ये होते. भाऊंना विनंती असेल आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. राष्ट्रवादी चषक 2021 आणि देवरुड बिग बॅश 2021 मध्ये शंकर भाऊंचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आताच आपल्यामध्ये शुभागमन झालं विजय बबन जाधव. विजय 555 या संघाचे संघमालक, कॅप्टन आणि क्रिकेटपटू, आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. अक्षय देशपांडे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये एक धाव धावफलक आली, स्कोर कार्ड होती 50 धावा. अर्धशतक पूर्ण होते. जयेश सईदच्या बॅटवरती आपण पाहतोय परफेक्ट चेंडू येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5वं षटक मैदानावरती सुरू झालंय. गोलंदाजांनी देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर बोलबाला ठेवलाय, अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लाला दौंडची बॅटिंग आपण पाहतोय प्रेक्षकांना आज मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये मनोरंजन करताना पाहायला मिळतीये. यावेळी चेंडू खेळलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेटला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, मस्त क्यू पर दस्तक देतोय गेंद, सीमा पार, चौकार. त्याचप्रमाणे युनायटेड स्पोर्ट्स क्लब तळेगाव टीमचे सन्माननीय बंटीभाऊ बेगडे यांचे देखील शुभागमन होते. बंटीभाऊंचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. कॉपी बॉक्स स्टाईलने चेंडू खेळलाय की काय, लागोपाठचे 2 फटके आपण पाहतोय भूषण सहानीकडे पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड ती टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाईल. अब तक 56 धावा स्कोर कार्ड ते बनवल्या गेल्यात. छप्पन्न धावा धावफलक होत आहेत. सकाळचं सत्र गोलंदाज यावेळी चेंडू खेळलाय जयेशच्या बॅटमधून समोरच्या बाजूला, ट्रेडमार्क षटकार, 6 रन, 6 धावा. अक्षय देशपांडेच्या गोलंदाजीवरती केलं गेलेलं आक्रमण आपण पाहतोय. जयेश सईदच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार उत्तुंग जे मात्र पाहायला मिळत आहेत. लाला दौंड आणि जयेश सईद संघासाठी पार्टनरशिप भागीदारी करते, धावा तर बनवत आहेत, परंतु मोठ्या धावसंख्येकडे आकाशाला गवसणी घालताना देखील पाहायला मिळत आहेत. अक्षय देशपांडे पुन्हा एकदा जयेश सईद साठी उजव्या हाताने मारा, रेल्वे एंडकडनं क्लीन बॉल इनसाइड एड, आणि आपण पाहतोय तदनंतर फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन. दुसरा धक्का जयेश सईदच्या रूपानं स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ, अर्थातच बाळाभाऊ दामनकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ संघाला. 7 चेंडू मध्ये 18 धावा केल्या, कमी चेंडू जास्त धावा, 2 षटकार जयेश सईदच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट जयेशकडनं आपण पाहतोय. सातत्यानं ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत असेल, ज्या ज्या वेळेस संघ संकटामध्ये असेल, त्या त्या वेळेस
अडचणीतून आणि संकटातून काढण्याचं काम संघाला जयेश सईदनं केलंय. आज पुन्हा एकदा पाहायला मिळतंय कमी चेंडूत जास्त धावा बनवताना आपण त्याला मैदानावरती पाहिले. बासष्ट धावा धावपल होत आहेत. 62 रन. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती संपले गेले. पाच षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा धावपल होत आहेत. सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. काल आपण पाहिलं 6 षटकांमध्ये 38 आणि 42 धावा पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. सकाळचं सत्र हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे थोडंसं ड्यू फॅक्टर पाहायला मिळतो. मैदानावरती थोडीशी ग्रास देखील पाहायला मिळते, थोडीशी हिरवळ देखील पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक ताईनाथ चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानावरती. लाला दौंडचे प्रयत्न आहेत धावा घेण्याचे, लाला दौंडचे प्रयत्न आहेत स्ट्राईक रोटेट करण्याचे, परंतु मैदानावरती पाहायला मिळतोय न्यू बॅट्समन नवीन फलंदाज आकाश शिंदे येत आहेत बॅटिंग साठी. मावळ तालुक्यातील उभरते खेळाडू आहेत, उदयनमुख खेळाडू आहेत, रायझिंग स्टार आहेत, परंतु फलंदाजीतून आणि आपल्या क्षेत्ररक्षणातून एक वेगळी छाप सोडली आहे. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ आणि मावळ तालुक्यातून पाहायला मिळत आहेत आकाश शिंदे बॅटिंग साठी. सातत्यानं चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण ही त्यांची ओळख आहे. यावेळी चेंडू केला बॉल हवेत. मिस टाइम स्ट्रोक. उंची घेतोय, लांबी घेऊ शकत नाही, परंतु सोपा झेल सुटलाय. जीवदान मिळतंय फलंदाज आकाश शिंदेला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येते. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ती 64 धावा ज्या मात्र धावफलक होत आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा सामना जो मात्र रंगतोय, रंगणार आहे यात मात्र तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतील भूषण सहानी चेंडू फेकतील. एकदा पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. पंचांकडे अपील. विकेटचं पतन. क्रिकेट मधील आत्महत्या. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. फलंदाज लाला दौंड धावबाद. लाला दौंड आपण पाहतोय वैयक्तिक 19 चेंडू मध्ये 40 धावा करत बाद झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सकाळच्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये अतिशय बेधुंद फलंदाजी लाला दौंडकडनं आपण पाहिले आणि प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करण्याचं काम लालानं मैदानाच्या आतमध्ये केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये स्पर्धेच्या निमित्तानं गणेशदादा मराठे यांचे देखील शुभागमन होते. राष्ट्रवादी चषक 2021 देवरोड बिग बॅश 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली फटकेबाजी आपण पाहिली लालाच्या बॅटमधून. वैयक्तिक 40 धावा त्यानं मैदानावरती बनवल्या गेल्या. चांगली फलंदाजी केली. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात येत आहेत. संघ मालक पाहायला मिळत आहेत. बाळाभाऊ दामनकर बॅटिंग साठी मैदानावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तानाजी काकडे टीके कमबॅक करण्याचा प्रयत्न, परंतु बाळा दामनकर मैदानावरती आहेत. पहिला चेंडू केला पॉइंटला. चांगला फटका परंतु वेल स्टॉप. चांगला चेंडू अडवला गेलाय. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमित परदेशीकडनं. एक धाव मैदानाच्या आतमध्ये ते. स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. 65 धावा धावफल करत आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. यावेळी चेंडू केलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सीमा रेषेवरती चेंडू अडवतायत, फेकतायत. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ 67 धावा 67 रन. शेवटच्या षटकामध्ये तानाजी काकडे चांगल्या प्रकारे कमबॅक करतायत. फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवली. महत्वपूर्ण फलंदाज होते लाला दौंड आणि त्यांना धावबादच्या रूपानं पाठवलंय डगआउट कडे. यावेळी चेंडू खेळलाय. आकाशच्या बॅटमधून गॅपमध्ये चेंडू जाईल.
सीमारेषा पार, चौकार 4 धावा. 72 रन, 72 धावा बनवल्या गेल्यात. विजयासाठी लक्ष ठेवलंय, टार्गेट ठेवलंय, आव्हान दिलंय तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाला. 36 चेंडू 73 धावा. अतिशय चांगली बॅटिंग आपण पाहतोय. आकाश शिंदेने एक चौकार केला. जय सईदच्या बॅटमधून 2 षटकार आले. लाला दौडनं प्रभावित केलं. कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवल्या आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, बाळाभाऊ दामनकर स्पोर्ट्स क्लब, उर्से मावळ संघानं 36 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात 72 धावा, 72 रन, 73 धावांचं विजयाचं लक्ष्याने टार्गेट आव्हान मात्र उभं केलंय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खास देवगाववरतून गणेशदादा मराठे देखील उपस्थित झालेत. राष्ट्रवादी चषक 2021 देवरोड बिग बॅश 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला बॉम्ब डॉग स्क्वॉडचे ओनर राहुल उर्फ 40 यांचं देखील शुभागमन होते. आज काहीतरी नवीनच पाहायला मिळते त्यांच्याकडनं स्पर्धेच्या माध्यमातून. बहात्तर बनवल्या गेल्यात. 73 धावांचं लक्ष आहे. 68 धावेनंतर एक चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. बहात्तर धावा धावपलकृती बनवल्या गेल्या. 73 धावांचा पाठलाग देखील आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. आज स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांचं देखील शुभागमन झाले. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण पाहतोय चंद्रकांत शेट्टी सर, चंदू शेट्टी सरांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये शुभागमन होते. या दोन्ही समालोचकांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषक 2021 देवरोड बिग बॅश 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. दुसरा डाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसं पाहिलं तर एक माफक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. परंतु मातीची विकेट आहे. जी विकेट आपण पाहिली काल सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी नंदनवन होती. काल सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक होती, पूरक होती आणि काल सकाळच्या सत्रामध्ये हीच मातीची विकेट गोलंदाजांच्या प्रेमात पडली होती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मयूर वाघमारेला गोलंदाजी करताना, विकी भोईरला आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये. काल आपण किरण खोबरेला पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये. आपण काल गोलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यात रोहन खरात देखील पाहायला मिळाले. चांगले चांगले गोलंदाज काल आपण पाहिले. विशेषतः अनिकेत राऊत देखील पाहायला मिळाले. जिसन यांना देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलं. परंतु शेवटच्या 2-3 सामन्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजांचा बोलबाला कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये जो मात्र पाहायला मिळाला. शिरसाट स्पोर्ट्स क्लब अहमदनगर या टीमनं मात्र कालचा दिवस गाजवला. अमोल डुबे पाटलांनी काल आपण पाहिलं तर लागोपाठच्या 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे हा किताब मात्र पटकावला आणि आपल्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा अमोल डुबे पाटलांनी जो मात्र रवला गेला. तर आज देखील आपण पाहतोय खुल्या गटातील ओपनचे संघ मात्र पाहायला मिळतील. हा सामना संपल्याबरोबर पहिला सामना देखील मैदानावरती
सुरू होताना सर्वांना पाहायला मिळेल. तोपर्यंत जाव्या पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या डावाला मैदानाची सुरुवात होते. 72 बनवल्यात, 73चा पाठलाग जो मात्र करायचा आहे. पहिले षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ टीम कडनं दिनेश मालपोटे येत आहेत पहिल्या षटकामध्ये. संघाचे हुकमी गोलंदाज, संघाचे स्ट्रायकर गोलंदाज. पहिले षटक म्हटलं की दिनेश मालपोटे. आणि यावेळेस पहिला चेंडू सावध रीतीने खेळलाय, डिफेन्सिव्ह पद्धतीने पाहायला मिळतोय. सलामीची जोडी देखील आपण पाहतोय बबलू खामकर आणि प्रणव बेगडे जे मात्र पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी चषक 2021 देवरोड बिग बॅश पहिला चेंडू खेळण्याचा मान जर कोणत्या खेळाडूने पटकावला असेल तर ते पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवरती बबलू खामकर यांनी पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती देवरोड बिग बॅशची सुरुवात केली होती चौकारानं. तेच मात्र येत आहेत फलंदाजीला सलामीसाठी बबलू खामकर ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू आत येणारा चेंडू होता, इन स्विंग चेंडू होताना पाहायला मिळतोय. पिचिंग देखील होताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील वळण घेतोय. ही खासियत आपण पाहतोय दिनेश मालपोटे या गोलंदाजांची पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च करतात, विकेट टेकर गोलंदाज असतात, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे. आणि पहिल्या षटकामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ टीमला कित्येक वेळा विकेट मिळवून दिल्यात, कित्येक वेळा यश मिळवून दिले. आज ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय मैदानावरती धावबादची संधी, डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. बॅकअप खूप दूरवरती आहे. चेंडू मात्र अडवला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येईल. मैदानाच्या बाहेर रोडच्या कडेला एक फॉर्च्युनर कार उभी केली आहे. तर कार मालकांना विनंती असेल की ती फॉर्च्युनर या ठिकाणी पार्किंग मध्ये तुम्ही पार्क करा. 1809 फॉर्च्युनरचे मालक त्यांना आम्ही सूचना करतोय थोडंसं सहकार्य करा, सूचनेचं पालन करा. आपली पार्किंग मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे. भरपूर मोठी पार्किंग आहे. तिथे तुम्ही 4 व्हीलर पार्किंग करा, 2 व्हीलर पार्किंग करा. रोडवरती आज कुणी गाडी पार्क करू नका अशी कमिटीच्या वतीनं सूचना आहे. त्या सूचनेचं पालन करा. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक पाहायला मिळते. दिनेश मालपोटे गोलंदाजीतून प्रभावित करतायत. मातीची विकेट आहे, चांगली गोलंदाजी, अचूकता पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती नियंत्रणबद्ध मारा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. विशेषतः टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू होता. प्रणव बेगड्यांनी कुठल्या प्रकारे प्रयत्न केला नाही. डिफेन्सिव्ह पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळते. सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूंचा सन्मान, खराब चेंडूंचा खरपूस समाचार. हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सलामीच्या जोडीकडनं आपण पाहतोय. बबलू खामकर तर प्रणव बेगडे तळेगाव ट्रॅकर्स तळेगावकडनं सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना महत्वाचा सामना आहे. डू ऑर डायचा सामना आहे. करो या मरोची लढत आहे. जिंकावा आणि जिंकावंच लागेल. कारण का हा सामना तुम्ही पाहताय पराभूत संघादरम्यान सुरू असणारा क्रिकेटचा थरार जो मात्र पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू खेळलाय ऑन साइडला, चांगला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतायत, फेकतायत. आकाश शिंदे, मी अगोदर सांगितलं या खेळाडूंना क्षेत्ररक्षक म्हणून देखील एक वेगळी छाप मावळ तालुक्यामध्ये, उर्से गावातून आणि पुणे जिल्ह्यामध्ये जी मात्र सोडताना पाहायला मिळतोय. उदयनमुख आहेत, नवोदित आहेत, रायझिंग स्टार आहेत, परंतु क्षेत्ररक्षण चतुर आणि चपळ ते देखील पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातं उर्से मावळचा चीता आकाश शिंदे यांना. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळते. त्यांना देखील आपण विशेष सन्मानांना सन्मानित करणार आहोत. उदयनमुख खेळाडू ही त्यांची ख्याती आहे. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्स, पुन्हा एकदा सन्मान. हे गोलंदाजचं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला पुढे मैदानात पूर्णपणे उभं केलंय, त्याला थांबवलंय, त्याला रोखलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करतायत दिनेश मालपोटे. समीकरण देखील आपण पाहतोय बदलताना. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 30 चेंडू आणि 70 धावा. काहीच सोपं तर काहीच अवघड आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाची गॅरंटी ना तुम्ही देऊ शकता ना आम्ही देऊ शकता. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा, जो आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा, ज्याचा छंद, आवड, ओढ आणि नाद तुम्ही आम्ही सर्वांनी जोपासली
तो खेळ आहे मित्रांनो क्रिकेटचा. राष्ट्रवादी चषक 2021 देवरड बिग बॅश 2021 चा थरार जो मात्र पाहायला मिळतोय. चला विनंती आहे उर्से मावळ टीम तुम्ही वेळ घेऊ नका. यानंतर आपल्याला ओपनचे संघ खेळवायचे आहेत. खुल्या गटातील सामने आज दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. तीस चेंडू आणि 70 धावा. सोमनाथ दौंड आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होत आहेत. समोरच्या बाजूला बबलू खामकर. मोठमोठे फटके आता तुम्हाला खेळावे लागतील. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. बबलू खामकरच्या बॅटमधून कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध गॅप शोधला, दरी ओलांडली आणि चेंडूला पाठवले पॉइंट सीमा पार. ब्रँडेड चौकार, 4 रन 4 धावा. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ती गोष्ट मात्र पाहायला जरूर मिळते. बबलू खामकर यांच्या बॅटमधून सुरुवातीला जरूर शांत होते, परंतु शांत बसायला ते काही संत नाहीत. ते देखील खेळाडू आहेत, ते देखील माणूस आहेत आणि त्यांच्या बॅटमधून एक चांगला चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. पहिला चौकार येतोय तळेगाव ट्रॅकर्स तळेगावच्या टीम कडनं. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर काढते 7 धावा. 73 धावसंख्येचा पाठलाग. समीकरण देखील बदलताना पाहायला मिळेल. 29 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 66 धावा. कमी चेंडू आणि जास्त धावा, परंतु फटकेबाजी तुम्हाला करायला लागतील. चौकार षटकार खेळावे लागतील. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण का सामन्याचा विचार केला तर डू ऑर डायचा सामना आहे. करो या मरोची लढत आहेत. तुम्ही हा जर सामना जिंकला तर तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली जाईल. कमिटीच्या वतीने एक तुम्हाला संधी आहे, परंतु हा सामना जर तुम्ही पराभूत झालात तर ही स्पर्धा जी मात्र तुम्हाला सोडावी लागेल. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वागत देखील केले गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सोमनाथ दौंड यांना आपण पाहतोय. सोमा गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. बबलू खामकरनं आपण पाहतोय. छोटीशी टीम मीटिंग घेण्यासाठी देखील स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ टीमला जे मात्र भाग पाडले. प्रयत्न जर करावे लागतील, प्रयत्नांच्या पराकाष्ठा देखील कराव्या लागतील. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. ते प्रयत्न तुम्हाला मैदानावरती करावे लागतील. तळेगाव ट्रॅकर्स टीमला हा एक महत्वपूर्ण सामना आहे. डू ऑर डायची लढत आहे. धावा तुम्हाला बनवणं मैदानावरती खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोमा. यावेळी चेंडू खेळलाय. फटका चांगला आहे, परंतु बॅट्समन टू बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत. फॉलोथ्रू मध्ये कुठल्या प्रकारची धाव नसेल. एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. सोमनाथ दौंड देखील आपण पाहिलं. बबलू खामकरने चौकार खेळल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय आणि क्षेत्ररक्षण सजवले गेले. 38 सर्कल आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पिटूचं षटक सुरू आहे. एक पॉइंट तर एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक जे मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळी चांगला चेंडू प्रभावित करतायत सोमनाथ दौंड. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक देखील केले आणि बॅक टू बॅक लागोपाठचे 2 चेंडू येत आहेत बबलू खामकर यांच्यासाठी. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. कमबॅक तर केले जाते सोमनाथ दौंड यांच्याकडनं. दिनेश मालपुटे यांनी प्रभावित केलं. फक्त 3 धावा खर्च केला. जे त्यांचं काम होतं त्यांनी ते काम केलं. पहिल्या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज आहे, हुकमेक काय कमी धावा खर्च केला. विकेट जरूर मिळाली नाही, परंतु चांगली गोलंदाजी केली. यावेळेस मात्र एक शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावरती आक्रमण केलंय. डीप कव्हरला चेंडू जातोय. 1 बाउन्स की डायरेक्ट. पंचांचा निर्णय येतोय 1 बाउन्स, सीमा पार. चौकार, 4 धावा.
बबलू कामकरच्या बॅटमधून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार खेळलाय, आक्रमण करण्याचे प्रयत्न बबलू देखील करतोय. आतापर्यंत तळेगाव ट्रॅकर्स टीम कडनं पाहिलं तर 2 चौकार खेळलेत आणि दोनही चौकार षटक क्रमांक 2 मध्ये आलेत आणि दोनही चौकार ऑफसाईडला खेळलेत आणि दोन्ही चौकार खेळणारा खेळाडू बबलू कामकर जो मात्र स्ट्राईक वरती आहे. यावेळेस मात्र चेंडू केला, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर येत आहे परंतु चेंडूनं ओलांडली सीमा रेषा, चेंडू जातोय सीमा पार, उत्तुंग षटकार, 6 रन 6 धावा. दोन चौकार 1 षटकार, धावपल होती, स्कोर कार्ड ते धावा देखील बनवले जात आहेत. 17 धावाच्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटना चांगला फटका, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा उत्तुंग षटकार बबलू कामकर यांच्या बॅटमधून येतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती 2 षटक संपतायत, 23 रन 23 धावा. तेवीस धावा धावपलकोती बनवल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 3 धावा आल्या होत्या परंतु समीकरण बदलणारे षटक पाहायला मिळते. सोमनाथ दौंड सोमाकडनं 20 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकोत आहे. समीकरणाचा विचार केला, गणित तर बदललंय, गुणोत्तर बदललंय, समीकरण देखील बदलतंय. शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 50 धावा. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात. करंट रनरेटचा विचार केला तर आतापर्यंत 11.50च्या सरासरीनं धावगतीनं धावा मात्र बनवल्या गेल्यात. बबलू कामकरच्या बॅटचा बोलबाला राहिलाय. 2 चौकार 2 षटकार, चांगली बॅटिंग आणि चांगली फलंदाजी करतायत बबलू कामकर. स्पर्धेच्या माध्यमातून करतायत प्रभावित आणि बेधुंद फलंदाजीचं प्रदर्शन. कॅप्टन देखील स्ट्राईक वरती आहेत. प्रणव भेगडेंना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटने देखील बोलबाला करावा लागेल, धावा त्यांना बनवाव्या लागतील. यावेळेचा चेंडू होता, कट करून देण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पॉइंट आणि गलीच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटवरती परफेक्ट चेंडू येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल प्रणव भेगडे यांच्यासाठी मात्र पाहायला मिळतोय. दिनेश मालपुटे आपल्या हुकमी गोलंदाजाकडे पुन्हा एकदा संघ मालकांनी आणि संघनायकांनी चेंडू सोपवलाय. कमबॅक करावा लागेल दिनेश मालपुटेंना. विकेटच्या शोधात ते जरूर आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट घेणं त्यांचं काम आहे परंतु विकेट मिळवतील का ते देखील मात्र पाहायचंय. दिनेश मालपुटे रेल्वे एंड करणं, प्रणव भेगडे. यावेळी चेंडू खेळलाय, पॉइंट चेंडू करतून पाहायला मिळतोय. पाठलाग तर केला जातोय, बाळाभाऊ दामनकर चेंडूचा पाठलाग करताय. आउटफील्ड वेगवान, चेंडू जातोय सीमा पार, चेंडू न ओलांडले सीमा रेखा, मिळतील धावा. 4 चौकार 4 धावा. सत्तावीस धावा आपण पाहतोय धावपलकोती बनवल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि तदनंतर आपण पाहतोय धावा देखील मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती दिनेश मालपुटे यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहेत, हुकमी गोलंदाज आहेत, कमबॅक करणं त्यांचं काम आहे परंतु पुन्हा एकदा दिनेश यावेळी चेंडू खेळलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. प्रणव भेगडे आपण पाहतोय आतापर्यंत डॉट बॉल देखील खेळलेत परंतु एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 5 चेंडू खेळलेत आणि विशेषतः 3 डॉट बॉल प्रणव भेगडे यांच्यासाठी पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर चिंतेचा विषय आहे. स्ट्राईक रोटेट करणे देखील गरजेचं असेल. बबलू कामकर आपण पाहिलं तर वेगळ्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. धावा ते बनवतायत, धावांचा रतीब टीमसाठी घालतायत. यावेळी चेंडू खेळलाय प्रणव भेगडे यांच्या बॅटमधून, बॅटची आतील कडा ऑनसाइडला चेंडू खेळलाय. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडू होती. आकाश शिंदे वेगानं चेंडू अडवलाय, फेकलाय, बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल ची मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 28 धावा धावपलकोत आहे. 73 धावसंख्येचा पाठलाग
जो मैदानाच्या आतमध्ये केला तो एक मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपण पाहतोय मावळ तालुक्यातील टीम ज्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत। एक संघाने आपण पाहिलं क्वार्टर फायनलला प्रवेश केलाय, पहिलवान शांभाव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी, तर एक संघ आपण पाहतोय सरपंच दत्ताभाऊ केदारी स्पोर्ट फाउंडेशन बाजे, जो मात्र वाट पाहून आहे यातील कोणता संघ आमच्या बरोबर खेळताना पाहायला मिळेल। यावेळी चेंडू आपण पाहतोय बबलू खामकर यांच्यासाठी चेंडू होता, परफेक्ट बॅट वरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही, बॅटची आतील कडा, तदनंतर एक सिंगल मैदानात येते। दिनेश मालपुटे यांचं कौतुक करायला लागेल, सातत्यानं कमबॅक केलंय। विशेषतः तुम्ही पाहिलं तर वेग त्यांच्याकडे कमी आहे, गती कमी आहे, परंतु अचूकता त्यांच्याकडे आहे, व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, अनेक लयबद्ध मारा, एक नियंत्रणबद्ध गोलंदाजी ही दिनेश मालपुटे यांच्या गोलंदाजीची खासियत आहे। कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाजचे किताब मिळवलेत आणि सातत्यानं आपण पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ या टीम साठी हुकमी एका स्ट्रायकर गोलंदाज म्हणून देखील त्यांनी काम केले। यावेळेचा चेंडू बॅटची काढा, विकेट किपर चुकी करतायत, ही चुकी मागत पडेल, बॉल जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा। तीन षटक संपतायत, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा देखील बनवल्या गेल्यात, स्कोर कार्ड 33 धावाच्या मात्र बनवल्या गेल्यात। 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहतोय संपला गेलाय। 3 षटकांमध्ये विजयासाठी देखील आपण पाहतोय बनवायच्यात 18 चेंडू आणि 40 धावा। छोटस ड्रिंक ब्रेक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही टीमच्या खेळाडूंना मी विनंती करतो पाणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा। स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ आणि तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव सुरू असणारा सामना आपण पाहतोय। पहिल्या दिवसातील जे काय सामने बाकी आहेत त्यामधीलच एक सामना जो आपण पाहतोय, पराभूत टीम आहेत, परंतु जरूर दोन्ही संघांना विजयाचं खातं उघडावं लागेल, विजयाचा श्री गणेशा करावा लागेल, कारण का डुवाडाचा सामना आहे, करो या मरोची लढत आहे। सामना जिंकला तर स्पर्धेतील अस्तित्व टिकून राहील, परंतु सामना पराभूत झालात तर एक मोठी स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल। राष्ट्रवादी चषक 2021 आपण पाहतोय, देवरोड बिग बॅचचा थरार पाहायला मिळतोय। टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तर आपण पाहतोय। आज खुल्या गटातील ओपनचे पुन्हा एकदा 4 संघ जे मात्र स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात, त्यामुळे पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे जे आज आपल्याला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोडच्या रेल्वे ग्राउंड वरती जे मात्र पाहायला मिळतील। सातत्यानं काहीतरी वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। यावेळेस जर आपण पाहिलं तर मातीची खेळपट्टी पाहायला मिळते, यावेळी जर पाहिलं तर एक सुसज्ज मैदान आहे, ज्या मैदानावरती आपण पाहिलं काल चंदू शेट्टी सरांनी देखील सांगितलं की देवरोड कंटोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्षांनी सन्मान्य रघुवीरजी शेलार साहेबांच्या वतीनं तब्बल 100 डंपर माती या मैदानावरती जे मात्र त्यांनी टाकली गेली आणि स्पर्धेला एक विशेष सहकार्य जे मात्र त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे आपण पाहतोय युनिक स्पोर्ट्स परांडाचे अल्ताबाई मुल्ला यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहोत। त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला तब्बल 8 बॅट ज्या मात्र देण्यात आल्यात, त्यांचं देखील सातत्यानं या स्पर्धेसाठी सौजन्य मात्र लाभले। अल्ताबाई मुल्ला यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत। समीकरण बदलले, समीकरणाकडे घेऊन जाईल। 18 चेंडू झालेत, बनवले गेल्यात 33 धावा। 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाला 40 धावा। तर गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय 3 संपले। फॉलो थ्रू मध्ये थोडंसं अडकळताना देखील पाहायला मिळत आहे। डेड बॉलचा इशारा देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होते। देवरोडचे डान्सर आणि देवरोड या शहराचे असणारी एक आगळीवेगळी ओळख डॅनियल नडार, मायकल जॅक्सन यांचे देखील शुभागमन होते। सर्वांना अभिवादन देखील करताना पाहायला मिळत आहे। चेंडू हवेत, आकाश शिंदे डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, बबलू खामकर बाद होते। विकेटचं पतन, बिग विकेट गॉन, मोठा फलंदाज बाद। तर विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी। खुल्या गटातील मॅचेसला या ठिकाणी आता सुरुवात होईल, त्यासाठी विजय 555 वसई पालघर विरुद्ध जर पाहिलं तर या ठिकाणी उमर 11 कांधारी किंग्स
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं. हकीमबाई कॅप्टनला पाठवायचं आहे आणि त्याचबरोबरीने विजय जाधव नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतोय खुल्या गटातील पहिला सामना देखील यानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु युट्यूबवरती देखील लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चालू असणारा सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मावळ तालुक्यातील असोसिएशनचा असणारा हा पाणी त्यामधील राहिलेले सामने त्यातील एक आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पराभूत दोन संघ जरूर आहेत, परंतु विजयाचं खातं उघडण्यासाठी चुरस पाहायला मिळते. अनेक चुरशीचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बबलू कामकर बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर फलंदाजीसाठी देखील मैदानात येत आहेत भूषण सहानी, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तळेगाव ट्रॅकर्स तळेगावचा स्क्वॉड आपण पाहिला. प्रणव बेगडे, तानाजी काकडे, चेतन बेगडे, नितीन धोत्रे, अमित परदेशी, अमित सरोदे, अक्षय देशपांडे, भूषण सहानी, बबलू कामकर, शुभम पडवळ, ऋषिकेश भालेराव. तर आपण पाहतोय ऋषी काळे, त्याचप्रमाणे धनंजय दातार, विशाल इंगळे, सारंग काकडे या खेळाडूंचा समावेश पाहायला मिळतोय तळेगाव ट्रॅकर्स टीमकडे. यावेळीचा चेंडू प्रणव बेगडे यांच्यासाठी होता. बॅटवरती चेंडू मात्र पूर्णपणे आला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. जयेश सईदनं आपण पाहतोय कमबॅक केलंय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू जो मात्र टाकला गेलाय. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय जयेश कडनं देखील मैदानात केल्या. ते समीकरण देखील बदलताना 16 चेंडू आणि 40 धावा. यावेळी चेंडू खेळला प्रणव बेगडे, सेट ऑन फायर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत षटकार, उत्तुंग षटकार, 6 धावा. तर आपण पाहतोय षटकारांना समीकरण देखील बदलताना आदर्श गाव कानेवाडीवरतून आपण पाहतोय विशाल भाऊ येवले आणि त्यांचा मित्र परिवार देखील युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. देवरोड बिग बॅश राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 38 धावा धावफलक बनवले गेल्यात. समीकरण देखील आपण पाहतोय 39 धावा धावफलक आहेत. 39 रन ऑन स्कोर कार्ड. समीकरण बदलतंय. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. यावेळी चेंडू खेळलाय, गॅप शोधलाय प्रणव भेगडे. चांगला फटका कलात्मक आणि नजकत दाखवतायत. चेंडू सीमा पार जाईल. चौकार, 4 धावा. आक्रमण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केला. ते सुरुवातीला आपण पाहिलो प्रणव बेगडे थोडेसे शांत होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु शांतता जास्त वेळ मात्र पाहायला मिळत नाही. संयम देखील ठेवला, परंतु संयमातून देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय प्रणव बेगडे यांच्या बॅटमधून. सुरुवातीला बबलू कामकर यांनी आक्रमण केलं, परंतु आता प्रणव बेगडे यांची देखील बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते. प्रणव बेगडे ऑन स्ट्राईक. यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय. एक षटकार, एक चौकार आल्यानंतर जय सईद देखील कमबॅक करतायत. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी तळेगाव ट्रॅकर्स तर कधी स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ. हा सामना जो मात्र रंगताना पाहायला मिळतोय. मावळ तालुक्यातील दोन्ही संघ आहेत. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मधील दोन्ही संघ आहेत, परंतु आज देहरोडच्या मैदानातील भविष्य आजमावत आहेत. या वेळचा चेंडू तिथे पंच कळवतायत, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये येते. स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 44 धावा धावफलक आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर डॉट बॉल देखील आला, परंतु एक षटकार, एक चौकार. आतापर्यंत 11 धावा जयेश सईद यांच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 29 धावा. समीकरण देखील आपण पाहतोय बदलले. 11 धावा आल्यात षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळी चेंडू खेळलाय, खोलो टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न. प्रणव भेगडे, भूषण सहानी. कॉल, मिस कॉल आणि तिथे ताळमेळ कमी पडला. प्रणव भेगडे बाद होत आहेत. विकेटचं पतन.
प्रणव भिगडे यांना देखील आपण पाहतोय बाद होताना थोडेसे निराश देखील होत आहेत, थोडेसे नाराज देखील होत आहेत. सुरुवातीला शांत फलंदाजी करत होते परंतु आक्रमण देखील केलं होतं. एक षटकार एक चौकार देखील आपण पाहिलं प्रणव भिगडे यांच्या बॅटमधून आला. वैयक्तिक आपण पाहतोय 20 धावा प्रणव भिगडे यांनी बनवल्या आणि ते देखील बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना एक षटकार 3 चौकार त्यांच्या बॅटमधून खेळले गेले. टॉस साठी पुन्हा एकदा कॉल केला जातोय. विजय 555 वसई गोखिवरे आणि त्याचबरोबरीने टॉस साठी विनंती असेल कांधारी किंग्स कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचं आहे. धर्मेंद्र जोशी आपलं देखील स्वागत, अखिमभाई आपलं देखील स्वागत असेल आणि अमोल म्हात्रे सर आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल सकाळच्या 7. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित या. टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतो एक महत्वपूर्ण सामना देखील प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कधी आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ देखील कमबॅक करतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला देखील सामना झुकताना पाहायला मिळतोय. परंतु अजून देखील आपण पाहिलं तर पारड दोलन स्थितीमध्ये अजून देखील पाहिलं तर दोन्ही संघांना संधी आहेत सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाला धाबा बनवाव्या लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील सामना जिंकण्यासाठी. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेट खूप महत्वाचे आहेत, विकेट तुम्हाला घ्यावे लागतील आणि डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. कमबॅक केलं जाईल की आक्रमण केलं जाईल सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण सामना जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 संपले आणि 5 मध्ये येत आहेत. मयूर भिल्लारे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत, उभरत आहेत, उदयनमुख आहेत, नवोदित आहेत. परंतु या गोलंदाजानं जांभवडच्या मैदानात देखील प्रभावित केलं होतं आणि ते आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत रेल्वे ग्राउंडच्या देहू रोडच्या मैदानावरती. यावेळेस पहिला चेंडू मयूर भिल्लारे यांच्या मैदानावरती डॉट बॉल येतोय भूषण सहानीसाठी. समीकरण देखील आपण पाहतोय बदलताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 29 धावा. चेंडू कमी होत आहे, धावा भरपूर बनवायच्या आहेत परंतु भूषण सहानीला प्रयत्न करावा लागेल. शुभम पडवल देखील मैदानात आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर आक्रमक आहेत, विध्वंसक आहेत, धडाकेबाज आहेत, स्फोटक आहेत. परंतु आज तो धडाका इथे दाखवावा लागेल जो मात्र काल दाखवला होता अमोल डुबे पाटलांनी. यावेळी चेंडू खेळला, फटका चांगला आहे. भूषण सहानी यांच्या बॅटमधून डीप पॉइंटला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव बनवली, दुसरीचा प्रयत्न वेगनफेकी जरूर येते परंतु 2 धावा घेतल्या जात आहेत. स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या जात आहेत. समीकरण बदललं जाते 10 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. 27 रन टू विन 10 बॉल्स. 10 चेंडू आणि 27 धावा. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. मावळ तालुक्यातील असणाऱ्या लढती देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मयूर भिल्लारे, समोर भूषण सहानी. फुलटा चेंडू होता, खेळला बॉल हवेत, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडू खाली, संघ मालक बाळाभाऊ धामणकर टिपतायत. सुरेख झेलानी फलंदाज, भूषण सहानी विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 3 बाद. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. मयूर भिल्लारे, बाळाभाऊ धामणकर अर्थातच स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्सेमावळ टीम कडनं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. विशेषतः सातत्यानं स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्सेमावळ हा संघ पाहिलं तर मावळ तालुक्यातून एक दादा संघ म्हणून या संघाकडे पाहायला जाते. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षण असू द्या, या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये या संघातील खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलंय आणि तदनंतर क्रिकेटच्या जगतानं त्यांना प्रसिद्ध देखील केलंय. बाळाभाऊ धामणकर संघाचे संघ मालक आहेत. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर नेतृत्व आणि कर्तृत्व देखील त्यांच्याकडे आहे आणि मावळ तालुक्यातील क्रिकेटला एका आगळ्या वेगळ्या उंचीवरती देखील ते घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोज आबाडे देखील असतील. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. संभाजीभाऊ तेवरकर देखील आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. प्रवीण भाऊ शिंदे यांना देखील आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सातत्यानं आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मावळ तालुका असोसिएशनचा देखील पाहायला मिळतोय. मयूर भिल्लारे पुन्हा एकदा स्क्रीन एंडकडनं, रेल्वे एंडकडनं यावेळी चेंडू खेळलाय, पालतूरमध्ये चेंडू अडवलाय, धावबादची संधी आणि तिथे काय नजर हाटी, दुर्घटना घटी, अति घाई, संकटात नाही. तानाजी काकडे टीके, खातही न खोलता आणि चेंडूही न खेळता शून्यावरती बाद. चांगला सामना पाहायला मिळतोय. या अगोदर आपण पाहिलं होतं
आक्रमण केलं होतं प्रणव बेगडे यांनी, परंतु चुका होत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. थोडेसे कॉल मिस कॉल आपल्याला पाहायला मिळतात, मिस अंडरस्टँडिंग होते आणि ताळमेळ थोडासा कमी साधला जातोय, परंतु त्याचा भरतावा इथे मात्र द्यावा लागतोय आणि धावबाच्या रूपानं विकेट मात्र गमावल्या जात आहेत. संघ मात्र येतोय अडचणीमध्ये, संघ मात्र येतोय संकटामध्ये, संघ मात्र पाहायला मिळतोय बॅकफूटवरती आणि पिछाडीवरती. फलंदाजीसाठी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अक्षय देशपांडे. बॅटिंग मात्र करायला लागेल, चांगली फलंदाजी करायला लागेल, परंतु मयूर भिल्लारेचं कौतुक करायला लागेल. उभारताय, उदयनमुख आहे, प्रभावित केले. चांगला चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक आहेत समोर, चेंडू अडवतील समीर शिंदे. चेंडू अडवलाय, वेगानं फेकलाय, ऑन दी स्टंप फेकिंग, गोलंदाजच्या हातामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 29 धावा असताना फक्त 3 धावा खर्च करत 2 फलंदाजांना मैदानावरती बाद केले. मयूर भिल्लारेचं कौतुक करावं तितकं थोडं. कमबॅक करून देणारा, सामन्याचं टर्निंग पॉइंट षटक टाकताना तो मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या लढाईत माघारी कधी फिरायचं नसतं, क्रिकेटच्या लढाईत माघारी कधी फिरायचं नसतं, जिंकता आलं नाही म्हणून लढणं कधी सोडायचं नसतं, हेच तर सांगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर भिल्लारे, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ, मावळ तालुक्यातील टीम कडनं अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूर भिल्लारे कडनं. कमी धावा खर्च केल्यात, विकेट मिळवल्यात आणि समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणले, समोरच्या संघाला संकटामध्ये आणले, परंतु स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाला कमबॅक करून दिले. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल येत नाही, षटक क्रमांक संपला जाईल. 5व्या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा, 2 विकेट त्यानं मिळवल्यात आणि षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर काढती 4 गडी बाद 47 धावा. समीकरण बदलले गेले. 6 चेंडू आणि विजयासाठी तळेगाव ट्रॅकर संघाला 26 धावा. चला, विनंती असेल वेळ तुम्ही घेऊ नका, वेळ फार कमी आहे आपल्याला. दिवसभराच्या सत्रामध्ये ओपन आणि खुल्या गटातील सामने देखील खेळवायचे, त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला ओपनचे संघ देखील पाहायला मिळतील, परंतु आज आपल्याला चंद्रकांत शेट्टी सर अर्थात चंदू शेट्टी सरांचा आवाज देखील ऐकायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला द व्हॉइस ऑफ इंडिया, प्रथमतः आपण पाहतोय मावळ तालुक्यात आणि देवरोड मध्ये हरीश पांड्या सरांचा देखील आवाज, जो मात्र तुम्हा आम्हा सर्वांना, क्रिकेटच्या खेळाडूंना आणि क्रिकेटच्या प्रेक्षकांना मावळ तालुक्यामध्ये देहरोडच्या मैदानावरती जो मात्र ऐकायला मिळेल. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न उमेशजी नायडू, साजिदभाई तांबोळी, राजूभाई असतील, अमोलभाऊ विवरे असतील, विकीभाऊ जाधव असतील, अमोलजी जाधव असतील, या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि यावर्षी आपण पाहिलं तर द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांना स्पर्धेचं दिलं गेलं निमंत्रण आणि सकाळच्या सत्रामध्ये सरांची उपस्थिती ती देखील मात्र पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट बॉल, पहिला चेंडू देखील आपण पाहतोय खराब येताना पाहायला मिळतोय. अवंतर धाव येते, सोयर मारा केला जातोय, समीकरण बदललं जातंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावा. मोठमोठे विकेट तर खेळायला लागतील. सामना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावा घेतल्या तर सामना इथे मात्र संघ जिंकणार नाही, त्यामुळे खेळावं लागेल. नाही चलेगा एक्का दुक्का, खेळना पडेगा चौका या छक्का. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय, कमबॅक केला जाते, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. यावेळी चेंडू केलाय, एक सिंगल आपण पाहतो मैदानात येईल शुभम पडवळला. एका धाव्याने आपण पाहतोय धावपळ पुढे जातोय. स्कोर कार्ड ते देखील आपण पाहतोय. सामन्यामध्ये औपचारिकता देखील शिल्लक राहताना जरूर पाहायला मिळते, परंतु 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूती जर 4 बिगिट केले, 4 मोठे फटके आले तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं जाऊ शकतं, परंतु ते करावं लागेल. मनगटाच्या जोरावरती देखील सामने जिंकावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु आज युक्तीनं खेळण्यापेक्षा शक्तीनं क्रिकेट खेळावं लागेल आणि ताकदीचा वापर तुम्हाला करावाच लागेल. समीकरण देखील बदलते. अजून देखील आपण पाहिलं तर विजयासाठी 24 धावाच्या मात्र बनवायच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव अर्थात मावळ तालुक्यातील संघाला, तर त्याच धावा रोखायच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाला
जे सईद आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती प्रभावित केले. फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या. यावेळी चेंडू केला मोठा फटका तर येतोय बॉल हवेत आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 रन. समीकरण बदललं गेलंय. समीकरण आलंय 3 चेंडू आणि 18 धावा. समीकरण देखील बदलताना पाहायला मिळते. सीमारेषेचा विचार केला तर आज आपल्याला फलंदाज सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळत आहेत आणि आज आपल्याला चौकार षटकार देखील पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रामध्ये. आक्रमण देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केला ते 3 चेंडू आणि 18 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय समीकरण देखील बदलले गेले. स्पर्धेच्या युट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह आनंद घेतात. या स्पर्धेचे समालोचक मित्र मावळ तालुक्यातील असणारे एक आदर्श क्रीडा शिक्षक आपण पाहतोय. विशाल मोरे सरांचा आवाज पहिल्या दिवशी ऐकला आणि युट्यूबच्या माध्यमातून ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. विशाल मोरे सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानावरती 3 चेंडू आणि 18 धावा. विजय जाधव या टॉस साठी या बराचसा विलंब होतोय. पहिली मॅच संपायला आली. चला उमर भाई या. चेंडू आपण पाहतोय बॅटच्या आतील कडा तिथे मात्र धावा येतील. एक सिंगल. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू आणि 17 धावा. दोन चेंडू आणि 17 धावा. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ असा संघ आहे. मी अगोदर देखील सांगितलं होतं की जो संघ शेवटपर्यंत लढताना पाहायला मिळतो, शेवटपर्यंत खेळताना पाहायला मिळतो, शेवटपर्यंत झुंजताना पाहायला मिळतो आणि शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांचा लढा मात्र पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू खेळलाय शुभम पडवळच्या बॅटमधून बॉल हवेत. नॉमिस लेंडूती चेंडू पाडताना पाहायला मिळेल. एक सिंगल मैदानात येईल. समीकरण बदललं जाईल. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे सामन्यात. तोपर्यंत आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये एक चेंडू आणि 16 धावा. सामना देखील आपण पाहतोय मैदानावरती. एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से मावळ संघाने केलंय कमबॅक. यावेळी चेंडू खेळलाय बॉल हवे. क्षेत्ररक्षक आकाश शिंदे येत आहे चेंडूवरती. चेंडू अडवला जाईल. सामना इथे मात्र जिंकला जातोय. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब अर्थातच बाळाभाऊ दामनकर स्पोर्ट फाउंडेशन उर्से मावळ संघ पुढील फेरीमध्ये जाताना जरूर पाहायला मिळतोय. परंतु तळेगाव संघ देखील या सामन्यात जरूर पराभूत होते. परंतु पराभूत संघाचं देखील मनापासून हार्दिक आभार. तुम्ही स्पर्धेमध्ये सहभागी झालात. संघ मालकांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. जाऊयात त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये चंद्रकांत शेडे सर त्या ठिकाणी आपल्या समेत जोडले जात आहेत. चंदू शेडे सर त्या ठिकाणी आपल्या समेत जोडले जात आहेत. पुन्हा एकदा टॉस बॉक्स कडे जाऊयात चंदू शेडे सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद.